समजा 3 असेल, दुसरी बाजू 4 असेल, तर कर्ण काढायचा आहे आपल्याला। या सूत्रानुसार कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग, किंवा पहिली बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग, पाया आहे 3 म्हणून 3चा वर्ग अधिक 4चा वर्ग, 9 अधिक 4चा वर्ग 16, या दोघांची बेरीज झाली 25 म्हणून दोघं बाजूंचा वर्गमूळ जर काढला आपण तर कर्ण मिळेल तुम्हाला 5। म्हणजे या ज्या बाजू आहेत ही जर 3 असेल, ही 4 असेल तर ही 5 असेल। मग यावरून प्रत्येक वेळेला अशा पद्धतीने सोडून उत्तर काढणं म्हणजे आपला वेळ वाया जाणार आहे। त्यासाठी कमीत कमी वेळात आपल्याला अचूक उत्तरापर्यंत कशा पद्धतीने जाता येईल यासाठी पायथागोरसची काही त्रिकुट तयार केलेली आहेत की ज्यामागे एक सूत्राचा समावेश केलेला आहे। पहिला त्रिकुटांचा चौकट जे आहे, पहिली बाजू, दुसरी बाजू आणि कर्ण। आता आपण बघितलं आहे पहिली बाजू 3 घेतली, दुसरी बाजू 4 घेतली आणि कर्ण किती मिळाला आपल्याला? 5 मिळालेला आहे। पहिली बाजू 3 असेल, दुसरी बाजू 4 असेल तर कर्ण हा 5 असेल। हे एक त्रिकुट जरी आपण लक्षात ठेवलं तरी याच्यावरून तयार होणारी आपल्याला अनेक त्रिकुट काढता येतील। कशा पद्धतीने काढायचं? दुसरा त्रिकुट पहिल्या बाजूची दुप्पट करा 6, दुसऱ्या बाजूची दुप्पट करा 8, तिसऱ्या बाजूची दुप्पट करा 10। तिसरा त्रिकुट 3ची 3 पट करा, 4ची 3 पट करा आणि 5ची 3 पट करा। म्हणजे जर तुम्हाला 9 आणि 12 या दोन बाजू दिलेल्या असतील तर या 3 4 5 या गुणोत्तराच्या सहाय्याने आपल्याला तिसरी बाजू म्हणजे कर्ण काढता येतो। कर्ण आणि एक बाजू दिलेली असेल तर दुसरी बाजू काढता येते। या 3 4 5 या फॉर्म्युल्यामध्ये, या सूत्रामध्ये ह्या त्रिकुट बसतंय का हे बघायचं। पायथागोरसचे त्रिकोण शोधण्याच्या 4 पद्धती आहेत, त्यापैकी ही एक पद्धत आहे। 3 4 5, 3ची 4 पट असेल 12, 4ची 4 पट करा आणि 5ची ही 4 पट करा। बघा तोंडी आपण करून बघूया, याचे करून बघता येतील। 20चा वर्ग जर केला तर किती येणार आहे? 20चा वर्ग 20चा वर्ग येणार आहे 400। 12चा वर्ग करून बघूया आपण। 12चा वर्ग येईल 144, 16चा वर्ग येईल 256, दोघांची जर बेरीज केली तर बरोबर 400। म्हणजे या पद्धतीनं आता 3च्या पाढ्यातील जर संख्या असेल तर या पद्धतीनं कोणतंही गणित करता येईल आपल्याला या त्रिकुटाच्या संदर्भात। दुसऱ्या त्रिकुटाचा विचार करूया आपण। जर संख्या ही विषम असेल, पहिली बाजू, दुसरी बाजू आणि कर्ण, बघा पुन्हा इथे चालू आपण 3चा वर्ग जर केला आपण तर 3चा वर्ग येतोय 9, 9ची फोड करायची। 9ची अशी फोड करा की दोघांमध्ये 1चा फरक असला पाहिजे। म्हणजे किती येईल? 3चा वर्ग 9, 9ची अशी फोड करा की दोघांमध्ये 1चा फरक असला पाहिजे। 4 आणि 5 म्हणजे दुसरी बाजू 4 असेल, जी मोठी बाजू आहे तो कर्ण आहे, तो 5 असेल। समजा 5 दिलेली आहे पहिली बाजू तुम्हाला, मात्र ह्या फक्त विषम संख्या असल्या पाहिजे। पहिली बाजू जर 5 दिलेली असेल तर दुसरी बाजू आणि कर्ण सांगता आला पाहिजे। 5चा वर्ग किती आला? 25, 25चे अशी फोड करा की त्या दोघांची बेरीज 25 आली पाहिजे आणि फरक मात्र 1 असला पाहिजे। 12 आणि 13। तिसरा संख्या घेऊया आपण 7, 7चा वर्ग केला, 7चा वर्ग किती येणार? 49,
49 ची फोड करा की ज्यांची बेरीज 49 आली पाहिजे आणि दोघांमधील फरक 1 असला पाहिजे. 24 आणि 25. त्याच पद्धतीनं 9 चा वर्ग 81. 81 चे फोड करा, फरक 1 असला पाहिजे. 40 आणि 41. बघा 3 4 5 हे त्रिकूट असू शकतं. 9 40 41 हे त्रिकूट असू शकतं. 9 12 15 हे सुद्धा त्रिकूट असू शकतं. म्हणजे संख्या आपल्याला 3 पैकी कोणत्याही 2 संख्या दिलेली असेल, दिलेल्या 2 संख्यांमध्ये बघितल्यानंतर आपल्या ताबडतोब लक्षात आलं पाहिजे की 3 4 5 या गुणोत्तराचा गुणधर्म वापरायचा की विषम संख्येचा वर्ग करून त्याची फोड करून तो गुणधर्म वापरायचा, हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. तिसरी जी पद्धत आहे, समसंख्या दिलेली असेल, पहिली बाजू, दुसरी बाजू आणि कर्ण, बघा इथे आपल्याला गुणधर्म मांडता येईल. लहान विषम संख्येचा वर्ग बरोबर पहिली बाजू दुसरी बाजू अधिक कर्ण. दुसरी बाजू त्याबरोबर गुणधर्म लिहावा लागेल. दुसरी बाजू व कर्णामध्ये 1 चा फरक असावा. लक्षात येत आहे का तुमच्या? तिसरी जी चौकट आहे, समसंख्यांची घेऊया आपण. समजा 2 ही संख्या आहे, 4 ही संख्या आहे. पहिली संख्या दिलेली आहे 4, दुसरी संख्या दिलेली आहे 3. कर्ण किती असेल तर माहिती आपल्याला 3 4 5 चा त्रिकूट आहे. 4 जर आहे, दुसरी 3 आहे, तर कर्ण 5 असला पाहिजे. तर दुसरी संख्या दिलेली आहे 6. दुसरं त्रिकूट शोधूया आपण. हे कसं काढलं बघूया की त्या 2 संख्यांमध्ये 2चा फरक असला पाहिजे. फरक कितीचा पाहिजे इथे? 2चा फरक पाहिजे. मग बघा पहिले दुसरी संख्या 3 असेल तर कर्ण 5 असेल. या दोघांमध्ये 2चा फरक आहे. 6 चा वर्ग किती आला? 36. त्याला 2 ने भाग देऊया. 18. 18 ची अशी फोड करा की त्यामध्ये 2चा फरक असला पाहिजे आणि बेरीज 18 आली पाहिजे. सांगता येईल? 10 गुणिले 8 म्हणजे 8 दुसरी बाजू असेल आणि 10 जो आहे तो कर्ण असेल. तिसरी संख्या 8. 8 चा वर्ग 64. 64 भागिले 2 32. 32 ची अशी फोड करा की दोघांमधील फरक 2चा असला पाहिजे. नाही 2चा फरक असला पाहिजे. बघा 32 ची फोड करायची. 16 दुणे 32. 16 तून 1 कमी करायचा आणि 1 वाढवायचा. 16 तून 1 कमी केले 15. 1 वाढवला 17. म्हणजे दुसरी बाजू 15 असेल आणि कर्ण 17 असेल. ताळा करून बघूया. आपल्याला आता ताळा करता येतो. आता आपल्याजवळ पूर्ण वेळ आहे आणि ताळा केल्याशिवाय आपण तयार केलेला गुणधर्म निश्चितपणे आपल्या मनावर ठसत नाही. त्यासाठी 8 चा वर्ग घेतला. किती येणार 8 चा वर्ग? 64. 15 चा वर्ग 225. 225 अधिक 64 किती झाले? 289. 17 चा वर्ग 289 आहे. दुसरे उदाहरण बघूया आपण. 6 चा वर्ग केला. 6 चा वर्ग येणार आहे 36. 8 चा वर्ग केला. 8 चा वर्ग आहे 64. 64 अधिक 36 100. 100 चा वर्गमूळ घेतलं 10.
किंवा 10चा वर्ग घेतला 100. अशा पद्धतीनं आता कोणतीही संख्या येऊ द्या, 10 घेतली, 10चा वर्ग 100, 100 भागिले 2 50, 50 ची अशी फोड करा की बेरीज 50 आली पाहिजे आणि फरक 2 आला पाहिजे, 24 आणि 26. आलं लक्षात तुमच्या? मग मला सांगा, पहिल्या पद्धतीत 3 4 5 या पद्धतीने आपल्याला त्रिकुट जमा करता येतील. दुसऱ्या पद्धतीमध्ये लहान विषम संख्येचा वर्ग करून दोघांमधील फरक 1 घेऊन त्रिकुट जमा करता येतील. संख्या जर सम असेल तर आपल्याला समसंख्येचा वर्ग भागिले 2 बरोबर दुसरी बाजू अधिक कर्ण. बघा हिच्यावरून सूत्र तयार होतंय आपलं. समसंख्येचा वर्ग भागिले 2 बरोबर दुसरी बाजू अधिक कर्ण. आणि हे एकदा का हे सूत्र स्मरणात राहिले की पुन्हा त्रिकुटांसाठी आपल्याला कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग या सूत्राचा वापर करण्याची आवश्यकता नाही. आपल्याला कमीत कमी वेळात उदाहरणाच्या अचूक उत्तरापर्यंत पोहोचायचं असेल तर ही संकल्पना आपल्या मनात पूर्णपणे रुजली पाहिजे. हा संबोध पूर्णपणे आपल्या लक्षात आला पाहिजे आणि तो जर लक्षात आला तर पुन्हा आपल्याला कोणत्याही कॅल्क्युलेशनची आवश्यकता नाही किंवा त्यासाठी वेळ वाया घालवण्याची आवश्यकता नाही. दुसरा कन्सेप्ट समसंख्याच आहे, परंतु आपल्याला हे करायचं आहे, दुसरी बाजू आणि कर्ण काढायचं आहे. बघा याच खाली लिहितो मी, समसंख्या आहे 4, दुसरी बाजू आणि कर्ण काढायचा आहे. मग कसा काढणार? तर या संख्येचा वर्ग करा. 4चा वर्ग 16, 16चे असे अवयव काढा की त्या दोघांमध्ये फरक 1 चा असला पाहिजे. 7.5 आणि 8.5 जी मोठी असेल ती तो कर्ण, जी मोठी बाजू असेल तो कर्ण. मी काटकोन त्रिकोणाची संकल्पना मांडतानाच तुम्हाला सांगितलं की पाया आणि उंची काटकोन करणाऱ्या बाजूंपेक्षा नेहमी कर्णाची लांबी ही जास्त असते आणि त्याला सिद्धांत आहे. ते मी सांगितलं किंवा पुस्तकात लिहिलेलं म्हणून नाही. भूमितीमध्ये कोणताही गुणधर्म, कोणतीही नियम, कोणतेही सूत्र हे सिद्धतेवर अवलंबून असतं आणि सिद्धतेमध्ये प्रत्येक वाक्याला कारण दिलेलं असतं, मागच्या उदाहरणाचा संदर्भ दिलेला असतो किंवा जर काही गृहीतक असतील तर त्याचा संदर्भ दिलेला असतो. काही गृहीतक म्हणजे कोणती गृहीतक? तर उदाहरणार्थ 2 प्रतलांची छेदचा छेद एक रेषा असते. हे गृहीतक आहे. प्रत्यक्षात ही संकल्पना मांडताच येत नाही. प्रतल म्हणजे काय? चारी बाजूंना अमर्याद. समजा ही भिंत एक प्रतल आहे, छत एक प्रतल आहे. छत चारी बाजूंना अमर्याद चाललंय, भिंत चारी बाजूंना अमर्याद चाललंय. हे दोघं छेदतायत. ही एक रेषा तयार होते कारण दोन्ही बाजूंना अमर्याद वाढता येते. ही रेषा आहे, एक गृहीतक आहे. तर अशा पद्धतीनं आपल्याला हे बघता येईल. दुसरी एक संख्या घेऊया आपण 6. समसंख्या 6चा वर्ग 36. 36 चे अशा अवयव पाडा, अशी 36 ची अशी विभागणी करा की त्या दोन संख्यांमध्ये फरक 1 चा असला पाहिजे. दोन संख्यांमध्ये फरक 1 चा असला पाहिजे. 17.5 आणि 18.5. 17.5 आणि 18.5. दुसरी संख्या घ्या 8. समसंख्या 8 चा वर्ग 64. 64 चे फोड करा. 31.5 आणि 32.5. 2 चा वर्ग घेऊया आपण. 2 घेतली, 2 चा वर्ग 4. 4 ची अशी फोड करा. 1.5 आणि
किती येणार 2.5 बरोबर. बघा 25 चा वर्ग 625, 2.5 चा वर्ग 6.25, 1.5 चा वर्ग 2.25 आणि 2 चा वर्ग 4, 4 आणि 2.25 किती येणार 6.25. 2.5 चा वर्ग किती आलेला आहे 6.5 चा वर्ग. ही संख्या कशामुळे सांगितली मी हे टॅली करता येतं तुम्हाला लगेच. 4 चा वर्ग 16, 7.5 चा वर्ग सांगता येईल का पडतो 0 सेकंदात सांगता आला पाहिजे. कुणाला सांगता येईल 7.5 चा वर्ग नाही कॅल्क्युलेशन नाही तोंडी एक लक्षात ठेवा. याच्यानंतर 5 15 25 35 45 55 65 75 चा जर वर्ग असेल 35 चा वर्ग आहे. दशक स्थानची संख्या कोणती आहे 3 आहे. त्याच्या पुढचा अंक कोणता आहे तो 3 च्या पुढे येणारा नैसर्गिक संख्या क्रमाने येणारा 4. 3 आणि 4 चा गुणाकार करा 3 चौक 12, 5 चा वर्ग 25 म्हणजे 1225 35 चा वर्ग असेल. 45 चा वर्ग दशक स्थानचा अंक 4 आहे. त्याच्या पुढचा येणारा अंक 5, 4 आणि 5 चा गुणाकार करा 5 चौक 20, 5 चा वर्ग त्याच्यावर पुढे लिहा 25 2025. 55 चा वर्ग 5 गुणिले त्याच्या पुढची येणारी संख्या 6, 5 सक 30 3025. 65 चा वर्ग दशक स्थानचा अंक 6, 7 सक 42 4225. 7.5 चा वर्ग 7 8 56 56.25. 8.5 चा वर्ग बघा 4 चा वर्ग 16 अधिक 56.25. दोघांची बेरीज किती येणार 72.25. आणि 85 चा वर्ग 8 आहे दशक स्थानी पुढची संख्या 9, 8 9 8 हे 72 72.25 आले का नाही बरोबर. म्हणजे आपल्याला ताळा केल्याशिवाय कोणतीही संकल्पना आपल्या मनामध्ये पूर्णपणे रुजत नाही. आता बघा पहिलं जे त्रिकोण बघितलेलं आहे आपण 3 4 5 तर यामध्ये आपण दुप्पट केलाय इथे तिप्पट केलाय इथे चौपट केलेला आहे. असं नाही करता येणार का 1.5 म्हणजे काय केलं आपण निम्मे केलंय. मग याचे निम्मे करा 4 चे निम्मे 2 याच्याही निम्मे करा 2.5. ताळा करून बघा 2 चा वर्ग 4, 1.5 चा वर्ग 2.25, 4 आणि 2.25 6.25, 2.5 चा वर्ग 6.25 म्हणजे बरोबर आहे. तर 3 ची दीडपट केली आपण काय येणार 4.5, 4 ची दीडपट 6, 5 ची दीडपट 7.5. अशा पद्धतीनं मी फक्त हा क्रम सांगितलाय तुम्हाला या चारही त्रिकुटांमध्ये. परंतु या पद्धतीनं आपल्याला कोणतंही त्रिकूट दिलेलं असेल तर या बाहेरचं त्रिकूट असूच शकत नाही. विविध उदाहरणांचा तुम्ही जर अभ्यास केला तर याच्या बाहेरचा कोणतंही त्रिकूट असणार नाही. इथे आपल्याला काय मांडावं लागणार आहे हे जे चौथं त्रिकूट आहे इथे काय मांडावं लागणार आहे समसंख्येचा वर्ग, समसंख्येचा वर्ग बरोबर दुसरी बाजू अधिक कर्ण. मात्र दुसरी बाजू आणि कर्ण मध्ये कितीचा फरक आहे 1 चा फरक आहे. तिसऱ्या याच्या मध्ये दुसरी बाजू आणि कर्ण मध्ये कितीचा फरक आहे 2 चा फरक आहे. जेव्हा दिलेली संख्या विषम संख्या असेल तेव्हा त्याचा वर्ग केल्यानंतर त्या वर्गाची फोड करताना त्या मध्ये कितीचा फरक आहे 1 चा फरक आहे. हे फक्त हे कन्सेप्ट जर तुम्ही लक्षात ठेवले 3 4 5 हे पहिलं त्रिकोण. विषम संख्यांचा वर्ग त्याची फोड तो फोड मध्ये 1 चा फरक ही दुसरं त्रिकोण. समसंख्येचा वर्ग भागिले 2 दुसरी बाजू आणि कर्ण मध्ये 2 चा फरक. समसंख्येचा वर्ग दुसरी बाजू आणि कर्णामध्ये 1 चा फरक. एवढं जरी लक्षात ठेवलं 4 ओळी तरी पायथागोरसच्या सिद्धांतावरील कोणत्याही त्रिकुटाचं किंवा कोणत्याही स्वरूपाचं उदाहरण तुम्हाला तोंडी सोडवता आलं पाहिजे. म्हणजे त्यासाठी जो लागणारा वेळ आहे तो आपल्याला इथे वाचवता येणार आहे आणि हा वाचलेला वेळ दुसऱ्या उदाहरणांमध्ये आपल्याला उपयोगात आणता येईल. उदाहरणार्थ यावर शाब्दिक उदाहरण कशा पद्धतीने
पद्धतीने विचारले जातात. समजा आता मी एक उदाहरण सांगतोय तुम्हाला, त्याचं उत्तर मला अपेक्षित आहे तुमच्याकडून तोंडी यावं. उदाहरण व्यवस्थित ऐका. एका काटकोनाचा कर्ण 40 सेमी व एक बाजू 24 सेमी आहे, तर दुसरी बाजू सांगा. बघा, कर्ण चारही त्रिकुट तुमच्या समोर मांडलेली आहे. कर्ण 40 आहे, एक बाजू 24 आहे, राहिलेली तिसरी बाजू सांगायची, तोंडी सांगायची. कोणत्या त्रिकुटात बसताय ते आधी शोधायचं. 3 4 5 या त्रिकुटात बसताय का? 3च्या किती पट 12 आहे, 5च्या किती पट 20 आहे, 40 आहे. 3च्या किती पट 24 आहे, 8 पट. 5च्या किती पट 40 आहे, 8 पट. म्हणजे दुसरी बाजू जी आहे ती 4च्या 8 पट असली पाहिजे. 8 चौक 32. काहीच कॅल्क्युलेशनची गरज, पेनच हातात धरायची आवश्यकता नाही. फक्त ही जी त्रिकुट आपण मांडलेली आहे ती व्यवस्थितरित्या आपल्याला समजून घेता आली पाहिजे. आणि एकदा का ती आपल्या स्मरणात राहिली आहे, नंतर आपल्याला पेन उचलायची आवश्यकता नाही. अशाच पद्धतीचं दुसरं उदाहरण, ते सुद्धा तोंडी सांगायचं आहे मला. उदाहरण व्यवस्थित ऐका. एका काटकोन त्रिकोणाचा कर्ण 41 सेमी, एका काटकोन त्रिकोणाचा कर्ण 41 सेमी व एक बाजू 40 सेमी आहे, तर दुसरी बाजू सांगा. सांगता येईल? कर्ण 41, एक बाजू 40, नवाचा वर्ग 81, 40 आणि 41 संख्या आलेल्या आहेत. पेन हात लावायचीच आवश्यकता नाहीये. एवढ्या कमी वेळामध्ये तुम्ही जर पायथागोरसच्या प्रमेयावर किती प्रश्न येतात याचा विचार केल्यानंतर जर आपण टाइम लिमिट केलं तर फक्त 5 सेकंदामध्ये आपण याचं उत्तर लिहू शकतो. राहिलेले 31 सेकंद आपल्याला दुसऱ्या प्रश्नासाठी वापरता येणार. तिसरं एक उदाहरण थोडं फसवं आहे. हे उदाहरणांची स्वरूप, उदाहरणांची वाक्यरचना ही गोंधळात, संभ्रमात टाकणारी असतात. 7.5 सेमी त्रिज्या असलेल्या एका वर्तुळाच्या जिभेची लांबी, बघा 7.5 सेमी त्रिज्या आहे आणि त्या वर्तुळाच्या जिभेची लांबी दिलेली आहे आपल्याला 12 सेमी आहे. तर त्या जिभेचे वर्तुळ मध्यापासूनचे अंतर किती? बघा, संकल्पना लक्षात येत नाही बघितल्याबरोबर, पण त्यासाठी आपल्याला आकृती काढावी लागेल. 5 सेमी त्रिज्येचे वर्तुळ, हे वर्तुळ काढलं मी. या वर्तुळाची त्रिज्या आहे 7.5 सेमी. त्रिज्या म्हणजे काय? वर्तुळ केंद्र आणि वर्तुळावरील बिंदू यांना जोडणारा रेषाखंड. जिवेची लांबी दिलेली आहे 12 सेमी. ही 12 सेमी लांबीची एक जिवा काढली मी. आणि काय म्हटलेलं आहे, विचारलेलं आहे, एका वर्तुळात तर त्या जिवेचे वर्तुळ मध्यापासूनचे अंतर काढा. जिवेचे वर्तुळ मध्यापासूनचे अंतर, वर्तुळ मध्य म्हणजेच वर्तुळ केंद्र, जिवेचे अंतर काढायचं आहे आपल्याला. म्हणून काय करावं लागेल? वर्तुळ केंद्रापासून त्या जिवेवर लंब टाकावा लागेल. वर्तुळ केंद्रापासून त्या जिवेवर लंब टाकावा लागेल. आणि हा जर केंद्र O असेल, हे D असेल, तर हे OB अंतर म्हणजे त्रिज्या आहे. बघा, हा काटकोन त्रिकोण झाला ODB. मग बघा, वर्तुळ केंद्रापासून जिवेचं अंतर काढण्यासाठी त्या जिवेवर लंब टाकावा लागेल. इथे वर्तुळ केंद्रापासून जिवेवर टाकलेला लंब हा गुणधर्म माहिती पाहिजे आपल्याला. काय करतो? जिवेस दुभागतो.
म्हणजे AB या जीवेचं दोन समान भागात विभाजन होईल. हे 6 मिळेल, हे 6 मिळेल. OB ही वर्तुळाची त्रिज्या आहे, परंतु या आकृतीमध्ये तो कर्ण म्हणून उपयोगात येतोय. 7.5. मग बघा, एक बाजू 6 आहे, दुसरी बाजू 7.5 दिलेली आहे, तिसरी बाजू काढायची आपल्याला. 3 4 5, 4ची दीडपट 6 आहे, 5ची दीडपट 7.5 आहे, 3ची दीडपट करा, किती असेल? 4.5. सोडवायची गरज नाही, फक्त आकृती काढायची. आकृती काढल्यानंतर संकल्पना आली, मांडली, कर्ण पहिली बाजू दुसरी बाजू निश्चित झाल्या. ताबडतोब पायथागोरसचं त्रिकूट कोणतं येतंय चारही त्रिकुटांपैकी ते लक्षात घ्यायचं आणि त्या बाजूचं अंतर काढायचं. लक्षात आलं तुमच्या? पायथागोरसचा सिद्धांत चारही पद्धतीने तुम्हाला काढता येईल. त्यावरची उदाहरणं. आता अजून दुसरं उदाहरण बघूया आपण.